मित्रांनो, आता आपण बघू शकता ज्या सीनसाठी आपण वाट बघत होतो का दादू तेलामध्ये हात घालून भजी तळतोय, म्हणजे मंचुरियन आपले, तर तो सीन आता जवळच आलेला आहे. आणि आता बघू शकता दादू, तुझा कारनामा आता मला बघायचंच आहे. मी आता काही लावले नाही वगैरे लोकांशी काहीच नाही लावलं. हा खरोखर मित्रांनो, संघर्ष करत राहा, बस एवढंच आहे. मागे हटू नका. त्रास येतील, अडचणी येतील, मात करायला शिका, इग्नोर करायला शिका, नम्र व्हा, झुकाल तरच पुढे जाईल. पुष्पासारखा झुकेगा नाही. हे जसे वागत राहिले ना, हे पिक्चर फक्त तो स्वतः ते मालक आहे ना, जो पुष्पा आलो तो स्वतः झुकून इथपर्यंत आलाय. तो मग घरचे बोलले तू कामालाच जा, तू काय धंदा बिंद्यासाठी का बांधलाच नाही, तू मस्त या वाडीत कामाला जा, 12,000 पगार घे, घरात 7,000 दे, बस झालं बोलतात. नंतर मग दादू इकडे काय नाही तर इकडे याला माझ्याकडे काय दादू माझी स्टोरी टाकलेली आहे, काय नाही फॉलो बॅक कर, लवकर फॉलो बॅक कर. म्हणजे आपल्याला कधी बोलत नाही का, तर आपण त्यांच्यासारखा वावरतो, त्यांच्यात मिसळतो, जसे ते राहतात ना तसं मी राहतो. मग लोकांना बोलत की आपण चांगलं शर्ट मध्ये पॅन्ट मध्ये आणि एका रूम मध्ये शूट करूया, पण दादा म्हणाले आपण मी काम करता शूट करूया. लोकांना रिअलिटी कळली पाहिजे ना, मी काय बघतो नेहमी बघशील. तर मी प्रवीण साधं पिसरतो भांडी करत, त्याला सोनामध्ये आमची शाळेने म्हणून आम्ही जातो, त्याला 1 लाख 2 लाख फॉलोअर झाले ना, त्यांना बाकी लोकांना त्याच्या जवळ पण जात नाही. म्हणजे असं पोरात असा बोलतात ना, भारी कपडे, डिसेंट लुक, बोलायची पद्धत, भाषा, ॲटिट्यूड, या गोष्टी त्या लोकांच्या अंगात. तुला माहिती आहे माझं, तू आधी तू आत्ता वेळेस आलाच मला विचार त्या तुला लोकांनी आठवण देणार की सांगायचं ना काही गोष्ट नाही मला. मी आहे ना किती झालो ना मोठा, तरी माझ्या अंगावरचे कपडे आहेत ना की आपली लायकी दाखवली. नंतर काही गोष्टी आल्या, घटना घडल्या, हॉटेल बंद करायला लागलं, डाऊनफॉल चालू झाला भरपूर. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी. आई बाबा आणि एक माझी ताई आहे, कविता ताई म्हणून आहे, 90% मला माझं पूर्ण घ्यायचं आहे. डिस्टर्ब काय नव्हतं, काय करणार, कामं करता करता मी करतो. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरील आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, इंस्टाग्रामवरती तुम्ही दादूस पकोडेवाला बघितला असणार, कशा प्रकारे तेलामध्ये हात घालतात आणि आपले मंचुरियन तळून काढतात. बऱ्याचशा त्यांच्या फॉलोअर्सना, त्यांच्या चाहत्यांना ते पकोडे खाण्यासाठी ते निरळला येतात. मित्रांनो, आज देखील आपण आलो आहोत अशाच एका अवलियाला भेटायला, ज्याने त्याच्या कर्तृत्वाच्या जोरावर खूप सारे अनुयायी म्हणजे फॉलोअर्स जोडलेले आहेत. आणि आज आपण दादूस यांना भेटण्यासाठी नेरळला आलो आहोत. तर मित्रांनो, दादूस नमस्कार. नमस्कार कुमार भाऊ. दादूसला विचारूया, दादूसला पूर्ण नाव काय? प्रवीण म्हणून ओळख, माझं नाव आहे. दादा शिक्षण किती झाले? माझं 10वी नापास आहे बाई. दादा 10वी नापास आहेत, परंतु सोशल मीडिया फक्त धुमाकूळ एकच हवा, दादूची हवा. दादा मूळगाव कुठले? मुळगाव माझं चांदई, जो आपल्या बाजूलाच आहे, एक 5 मिनिटाच्या रस्त्यावरती गाव आहे. चांदई गाव आहे, वेपुरी चांदई गाव. वेपुरी चांदई दादाचं मूळगाव आहे. दादूस, तुम्ही तुमचा व्यवसाय कधी करायला सुरुवात केली? माझं आम्ही 16 वर्षात असतो तेव्हापासून मी या लाईन मध्ये. 16 वर्षात? हा, 16 वर्षात. पहिले हॉटेल होतं माझं वडापाव म्हणून, दादूस वडापावाला म्हणून फेमस होतो पहिले. दादूस वडापावचं नाव घालतात. त्यानंतर कालांतर काही गोष्टी आल्या, घटना घडल्या, हॉटेल बंद करायला लागलं, डाऊनफॉल चालू झाला भरपूर. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी होत्या. मग त्यानंतर मी तो बंद करायला मला राहिला नाही, पण मी नव्याने उघडी घेतलो. बरोबर. तर मित्रांनो, 10वी नंतर दादू डायरेक्ट या क्षेत्रात उतरले, डाऊनफॉल देखील आले, पण दादूने कधी हार मानली नाही आणि पुढे जात राहिला. आणि आता बघू शकता कशा प्रकारे एम्पायर याने उभं केलेलं आहे. तर महाराष्ट्रातून नव्हे तर कुठे राज्यातून दिल्लीवरून लोक फक्त आपल्या चमत्कार आविष्कार बघायला येतात. आजारांचं डिस्टर्ब होतं. डिस्टर्ब काय नव्हतं, काय करणार, कामं करता करता मी करतो, मला असं फक्त वेळच भेटत नाही. मित्रांनो, पाहू शकता दादा कामं करता करता व्हिडिओ कामं करतात. कारण की आज मला तुम्ही दादाने मी बरेच दिवसातून दादाला वेळ मागतोय आणि दादाला आज वेळ मिळालाय. आणि दादा आज मी म्हणतो पुढचं तुम्ही व्हिडिओ शूट करूया, पण दादा होता काम करता करता करूया. बघू शकता आज ते काम चालू आहे आणि थोड्याच वेळात दादूचा आपल्या जो मेन कार्यक्रम आहे त्यामध्ये पकोडे तळायचा ते करणार आहेत. तर पुढे जाऊन त्याचा व्हिडिओ बघत राहा. असं म्हटलं की दोन यशस्वी पुरुषांना एका स्त्रीचा आधार तुमच्या पाठीमागं आहे. आई बाबा आणि एक माझी ताई आहे, कविता ताई म्हणून आहे, 90% मला माझं पूर्ण घ्यायचं आहे. त्या तिने मला भरपूर सपोर्ट केला. म्हणजे इथपर्यंत सोशल मीडियापासून जे माझ्या इतर करिअरपर्यंत भरपूर मोठा मला वाटतं. अवघ्या कमी वेळापासून इथपर्यंत मला आणलं आहे ना, खूप फास्टमध्ये आणलं आहे. म्हणजे वाटलं मला असं नाही म्हणून ते आहे चांगलं झालं. तर मित्रांनो, दादूचे यशामागे दादूची ताईचं आपल्याला म्हणायचं कविता शिकणे या ताईचा खूप मोलाचा वाटा आहे. तर त्यांच्यामुळे दादूला इन्स्पायर आहे. बघू शकता मित्रांनो, आपला
म्हणजे माझ्याकडे अवघड काहीच नव्हतं. 1 रुपयामध्ये खिशात नव्हतं. ते त्यापासून तर तिथपर्यंत गाड्या धोड्यापासून म्हणजे जेव्हा तुम्हाला बिझनेस स्टार्ट करत सगळं फायनान्शियल मदत तर जाऊ दे, फायनान्शियल कोणी करतो पण खात्याला लावून दिलं. ओके म्हणजे एकंदरीत ते म्हणतात ना काही करू शकत नाही पण त्यांना करू शकतो हे सांगून अजून या व्यवसाय उतरवून त्यांना इथपर्यंत पोहोचण्याचं काम ते ताईने केलेलं आहे. अजूनही सोबत आहे. हां अजूनही सोबत. आणि अजून देखील ताई दादाने या व्यवसायात साथ देत आहे. दादू जेव्हा आपल्याकडे काही नसतं आपण शून्य असतो आपल्याला भाव देत नाही आपल्याला पैसा अडचण असतो किंवा आपल्याकडे कोणी जास्त बघत नाही पण आता तुझ्याकडे नाव आहे एकदम फेम आहे बरेचसे लोक येत असतात जशी रील्स काढून हे करतात आता कसं आहे ना किती मोठं झालं ना मी आजकाल बरेच इन्फ्लुएन्सर बघितले 1 लाख 2 लाख फॉलोअर झाले ना त्यांना बाकी लोकांना त्याच्या जवळ पण जात नाही म्हणजे असं पोरात असा बोलतात ना भारी कपडे डिसेंट लुक बोलायची पद्धत भाषा ॲटिट्यूड या गोष्टी त्या लोकांनी सांगायचं तुला माहिती आहे माझं तू आता म्हणजे आलात मला विचार तुला लोकांनी आठवण द्यायला नक्की सांगायचं तर काही गोष्ट नाही मला मी आहे ना किती झालो ना मोठा तरी माझ्या अंगावरचे कपडे आहेत ना हे आपली लायकी दाखवले मागले आज तू शूट करायला येतं ना तुला कसं वाटतं मी आज तयारी करून यावं आज मी जाऊन नाही भेटत झालेलं मी ते बघतच नाही बघा तुम्ही येणार तरी विचार केला नाही की मी तयारी करून बसावं मी आहे यात आवताना ते माझी रोजची 100 रुपयाची चप्पल घातले माझे 500 रुपये 150 रुपयाची हे टी शर्ट आहे आणि ही पॅन्ट फक्त अवघे 150 रुपयाची ही माझी लायकी दाखवली बाबा आणि हे ना कधी विसरायची नाही त्याला मी लाखोचं सोनं घाले मग कसं आहे ना नंतर एक डोक्यात राहतं आहे की आपण जमिनीशी जोडावा ना पण एक आठवण करून देते की ही मागणी तर ही आपल्या अवकाश ही विसरून ना कोणी घालून तुम्हाला दुकानाला भांडी घालताना बघतो नेहमी बघशील तर आम्ही प्रवीण साधा विसरतो भांडी घालतात त्याला सोनाने आमची शाळेने म्हणून आम्ही घालतो त्याला लाखोच सोना घाली पण आम्ही लायकी विसरणार नाही बाबा आपण इथून वर आलोय या पाठीला पण तुम्हाला ना पुन्हा आलो आजही माझी पॅन्टला ना आमच्या आईने शिलाई मारली पाठी घेऊ शकतो तर नाही ही मुद्दाम घालायची ही जाणीव करून देते की आपण कुठून आलोय आणि आपल्याला इथं राहायचं आहे जास्त हवेत उडत ती जाणीव करून देते म्हणून मी असं राहतो तर मित्रांनो बघू शकता इतकी आत्महत्या झालेली आहे की ब्रँडेड कपडे घालू शकतात परंतु एक जमीन स्कूटर पाहिजे म्हणून दादा अजून देखील आपण आयच्या देशामध्ये आयच्या कपड्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ शूट करतात बोलणं मी दादा बोलत होते की आपण चांगले शर्टमध्ये पॅन्टमध्ये आणि एका रूममध्ये शूट करूया पण दादा म्हणाले तर आपण मी काम करता शूट करूया लोकांना रिएलिटी कळली पाहिजे ना की काय ना काय नाही खोटे देखावे काय रोजच सगळे दाखवतात नक्कीच आपण बघू शकता का सोशल मीडिया सरांचा आणि माझ्याकडे ना कोणते असं पोरं दिल्लीतला असं दिसलं ना तरी ए दादू इकडे काय नाही तर इकडे यायला माझ्याकडे काय दादू माझी स्टोरी टाकली आहे काय नाही फॉलो बॅक कर लोक फॉलो बॅक कर म्हणजे आपल्याला कधी बोलत नाही का तर आपण त्यांच्यासारखा वावरतो त्यांच्यात मिसळतो जसे ते राहतात ना तसं मी राहतो म्हणून लोकांना माझ्या जवळ येतात आज इतके फॉलो झालेत ना ह्याच मुलामुळे अजूनही बघ माझा पहिला फॉलो तू माहिती जोडलेला आहे अजूनही येतो आवडतो काय दादू त्या मिसळला फॉलो नाही केला काय नाही लाईक करत नाही माझ्या स्टोरीला बाबा त्याला मोबाईल देतो मी हे घे तुझ्या मोबाईलला हाताने फॉलो बॅक कर लाईक करून एवढा विश्वास मागवला आता हे वागणं आहे ना पण आज पुढं आज आहे ना तू आता बघ कोणत्या इन्फ्लुएन्सरला बोल तर तुझी एक व्हिडिओ 10 लोकांना शेअर करून वगैरे झाला सांग की माझी व्हिडिओ की प्लीज 10 लोकांना शेअर करा म्हणून तर कोण ऐकतो वगैरे नाही मी अजून जमिनीशी जोडले माझ्या पोरांना कुठलं नाही सांगितलं इन्फ्लुएन्सरला पोरांना छोट्या पोरांना की भाई आपले व्हिडिओ 10 लोकांना शेअर तो 10 लोकांना सांगतो 10 लोकांना शेअर ते अशी कोणती 100 लोक शेअर करतात 5 मिनिटात कळत पण नाही मला युट्यूबवर तुमचं दादू रेसिपी म्हणून एक चॅनल आहे नॉलेज व्हिडिओ कशा बनवतात त्या व्हिडिओ अपलोड केलं होतं तो चॅनलपुढे काही चालू केलं काय झालं माझे का लॉकडाऊन होतं लॉकडाऊन तेव्हा आम्ही विचार केला की आपण यूट्यूबवर आधी काहीतरी बनवावं रेसिपी लोकांना स्वस्तात कसं रेसिपीमध्ये ना ॲक्च्युली तो माझा उद्योग होता बनवायचा आता लॉकडाऊन झालं बंद झालं ते लॉकडाऊन नंतर कुठलं तर माझी कामाची गरज लागली कामाकडे लक्ष केलं तो आय टी प्रोसेस केलं काय पासवर्ड होता काय किती केला ते काही कळलंच नाही चांगली ग्रोथ होती पण काय म्हणजे झालं तरी कसं झालं गेलं नाही माहीत नव्हतं अभ्यासामध्ये एकच त्याला हॅक झालंय काय कळतच नाही हॅक झालं मित्रांनो बिहाइंड द कॅमेरा आम्ही जेव्हा बोलत होतो दादा आणि मी तर एक गोष्ट कळली दादा बाल कलाकार म्हणून देखील या त्यांनी काम केलं आहे दादांचे वडील हे देखील चित्रपटसृष्टी असेल किंवा विनोदी कला असेल यामध्ये दादांच्या वडिलांचं खूप प्रावीण्य आहे पण दादांनी कधीच वडिलांचं नाव पुढे करून ते कसं हवाबाजी करायची असा प्रयत्न नाही केला अजून पण सांगत नाही मी तुला म्हणून सांगितलं आता तर मला बिहाइंड द कॅमेरा दादाने या गोष्टी सांगितल्या आणि व्हिडिओज देखील दाखवल्या आपले मोठमोठे मराठी सृष्टी कलाकार ते दादांच्या वडिलांना भेटतात त्यांच्याशी बोलतात
आणि खरं सांगायचं तर दादांचं वडिलांशी महिन्याभरातनं कॉलिंग होतंय आणि आता बघू शकता काम करता करता व्हिडिओ शूट करतोय आपण. दादांशी बोलताना एक लक्षात आलं तर ते त्यांच्या कामाला खूप प्राधान्य देतात. कुठे जायचं असलं ना तर देखील पहिले त्यांचं काम पूर्ण करूनच मग ते तिकडे जातात. आणि आज मला ज्या वेळ द्यायचा होता त्या दादाने त्यांचे बहुतेक शूट कॅन्सल केले होते आणि इथे आज आपण शूट करतोय. दादा तो हा व्यवसाय करावा यासाठी त्या घरच्यांचा सपोर्ट होता. पहिले सपोर्ट होता, हा. पण नंतर काय झालं माहिती का, मी बोललो ना माझं नंतरचं दुकान पहिलेचं दुकान बंद केलं. कसं गावाला पडतो, भांडणं होतात, गरम रक्त बारीक होतो, त्यामुळे घरच्यांना आता दुसरा पाडलं मी. बरोबर. त्याच्यानंतर मग घरचे बोलले तू कामालाच जा, तू काय धंदा बिंदा झाली का बांधलाच नाही, तू मस्त यामध्ये कामाला जा, 12,000 पगार घे, घरात 7,000 दे, बस झालं बोलतात. नंतर पण माझी इच्छा बिझनेसची होती, पुढच्या गोष्टी मी पक्का एकदम तटस्थ राहिलो, करायचं तर बिझनेस करायचं आणि आयुष्य पुढत जायचं. म्हणजे अजून मोटिवेट करतो त्याच्याने. मोटिवेट व्हायला अशा गोष्टीला मनाला लागणाऱ्या गोष्टी कोणतरी बोलल्या ना त्याशिवाय माणूस जास्त उसळत नाही. मित्रांनो घरच्यांचं म्हणणं होतं का तू MIDC मध्ये काम कर, घरामध्ये थोडे दे आणि असं कंटिन्यूस करत राह. परंतु दादाचं जास्त तेव्हाच खवळलं. दादा विचार केला करायचं तर बिझनेसच करायचा. दादा आता या बिझनेसमध्ये खूप हाईट घेतली दादाने बघू शकतात. परंतु दादा अगदी ग्राउंड सोडलेलं आहे. बघू शकता एवढं मोठं त्यांना यश मिळालेलं आहे. सोशल मीडिया त्यांच्या नावाची हवा आहे तरी देखील कुठल्या फॉलोअर्सचं लहान मुलगा असलं तर त्यांना हाय बाय नळत जातात. माहिती आहे घरामध्ये ना 6 गाड्या आहेत. 6 गाड्या घरामध्ये आहेत. पण चला मी जातो ना कधी चालत जातो का नाही. आणि प्रवास आज मी पायी करते. मग एक प्रकार कसं असतं ना म्हणजे कसं चालत का होतं माहिती का, गाडीत गेलो ना असं वाटतं ना आता झालं आपण सेट, गाड्या थोड्या घेतल्या चला आपल्याला पीस आहे, आपल्याला फोडले नाही, बाईक बी आता काय झालं काय टेन्शन आहे. मुद्दाहून चालत का होतं माहिती का, चालतो आता एक लक्षात एक गोष्ट की आपल्याला काही नव्हतं ना तेव्हा आपण चालत होतो आणि आपण म्हणजे आपल्याला किती का असं या गोष्टी विसरायला नाही म्हणून चालतो. कपडे असे मुद्दामून घालतो कधी कधी का आपण जाणीव झाली पाहिजे, त्याला थोडा खाली कपडे मुद्दाम काढतात येतो, आपण दिसतो नाही की आपण चालू ह्या अपघाताचा माणूस होतो ना आणि परत आलो की आपण दिसतो ते म्हणून मी असं वागतो. तू बघ कधी मला तू अजून पण दिसत तुला नाही फिरताना कधी विचार कशी नाही रे दादूच नाही कधी असं वाटलं ना की असं पाठवून कपडे इथं बसतोय तेव्हा लोक बाहेरच्या राज्यात पण लोक एवढे प्रेम करतात. ज्या लोकांची भाषा समजत नाही त्या लोकांच्या पण भावना समजतात ना की दाऊसला काय देऊ ना काय नाही, त्याला काय देऊ खायला, त्याला काय देऊ हे मी बाहेरच्या राज्यात गेलो समजतात. गोव्याला गेलो, तामिळनाडूला गेलो तेव्हा समजलं लोकांचं प्रेम किती आपण इथे आपल्याला समजत नाही रे. बरोबर चाहणारे बरेच लोक आहेत. तर तुम्हाला सांगा तर आपल्या तरुणांनी व्यवसाय करावा की नोकरी करावी, म्हणजे महाराष्ट्रात तरुण आहे तर त्यांनी व्यवसाय उतरायला पाहिजे. काय ना आज व्यवसाय उतरला ना तर टिका 5-10 वर्षांचा व्यवसाय करायला चालला वाटत नाही मला होईल आणि आजची परिस्थिती भीषण आहे. बरोबर. एखादं शिक्षण करायची अर्थ नाही. हा शिक्षण करायचं मग आता ते शिक्षण करावं तर चांगला मोठ्या उद्योगात जावं. आपण 12वी पास झाली, 15वी पास झाली, मेन गोष्ट म्हणजे आतमध्ये पाहिजे क्वालिटी, स्वतःमध्ये काहीतरी पाहिजे क्वालिटी, काहीतरी असा युनिक गोष्ट पाहिजे की मी त्यामध्ये उठला तुला बिझनेसमध्ये किंवा जॉबमध्ये एखाद्या कंपनीमध्ये तुला चांगलं नॉलेज आता या कंपनीत मला इच्छा आहे काम करायची, मला याचं सगळं काम करतो मेकॅनिकलचं, ही मशीन मीच फिट करू शकतो तर बिझनेस नाही बिझनेस हे करावं, नोकरी करावी. बरोबर. क्वालिटी नसेल नॉर्मल शिकायचा म्हणून शिकायचा 12वी पास व्हायची मग याच्यानंतर बघायचा तिथं भेटला जॉब तर त्या शिक्षणाला हात करतो. तुला सांगू कधी कधी असं वाटतो की मी आता मला याच गोष्टी करायच्या होत्या पण मला ना 4-5 वर्ष आधीच कळायला पाहिजे त्या गोष्टी की मला या गोष्टी करायच्या होते या तुम्ही मी 4-5 वर्ष वेळेस घालवली. मी 7वी नंतर शाळा सोडली ती कुठेतरी भांडी घासायला कामाला राहिलो होतो तर आतापर्यंत सगळ्या गोष्टी अजून या उद्या शिकलो होतो. भल्या मोठी चुकी गेली मी अजून शाळा शिकलो. मित्रांनी दादूचा पहिल्यापासून माइंडसेट हा फक्त बिझनेससाठी बनलेला होता. 10वी नंतर शाळा सोडल्यानंतर आहे की व्यवसायामध्ये उतरलेला माणूस आहे आणि तरुणांना देखील सांगू इच्छितो दादा तर व्यवसाय करा, तुमच्यात ती क्वालिटी ती बघा आणि मग व्यवसाय करा. जर तुमच्यात क्वालिटी असेल तुम्हाला नोकरी करायची नोकरी करा, तुमच्यावर अवलंबून आहे. मित्रांनो आता आपण बघू शकता ज्या सीनसाठी आपण वाट बघत होतो का दादू तेलामध्ये हात घालून भजी तळतोय म्हणजे मंचुरियन आपले, तर तो सीन आता जवळच आलेला आहे आणि आता बघू शकता दादूस तुझा कारनामा आता मला बघायचंच आहे. मी हाताला काही लावले नाही वगैरे लोकांशी काहीच नाही लावलं. हा खरोखर मित्रांनो हे जवळ आहे हे बघू शकता हात दाखव दादा. हे बघा काहीच नाही हाताला. लावू हातात टाका हात. शपथ मित्रांनो मी आता इतका उकळतो की माझी साल्टी निघाला. बघू शकता मित्रांनो आणि फ्लेम देखील चालू आहे. हे बघा सवय झाली आता. सवय झाली. पण मित्रांनो मी बिहाइंड द कॅमेरा हेही विचारलं नक्की आता काय होत नाही ना.
हो म्हणतो काहीच होत नाही. बघू शकताय बघा पुन्हा तेच वर. मी तेलाचे भरपूर स्टँड केले आतापर्यंत. हो. नॉर्मल घ्या हे रे. हो शपथ. तुला एक चक्की बसतील अशा गोष्टी ते जवळ आलं तर. मी रिसेंटली बांधले हे पण माझी इथे लागलंय. मी काल का परवाशीच बांधलेलो. बघू शकता मित्रांनो. मला आठवत पण नाही मी कधी बांधलोय. मी सकाळी आंघोळीला गेलो त्यानंतर कळलं म्हणजे जखम कशी झाली म्हणजे मला जाणवत नाही गोष्टी. मी बांधले वगैरे असं काय काय. तर पुढे फिरत तुम्ही इकडं आला तुमच्या आयुष्याचा सर्वात आनंदी प्रसंग कोणता आहे? आनंदी प्रसंग काय माझी ना पहिली एक व्हिडिओ गेलेली बाहेर तेव्हा माझे 1000 फॉलोअर होते. तेव्हा ती व्हिडिओ मिलियन गेलेली 1 मिलियन गेली. मग खूप झालेलं म्हणजे आयुष्यात असं बघितलं नव्हतं ना 1 मिलियन होईल. आणि आणि त्याच्यानंतर एक माणूस आणि एक मुलगा एक मुली एक नवरा बायको आहे ते आपल्याकडे पहिले राहतात. ते एक पहिली आयुष्याची सर्वात पहिली माझी सेल्फी घेतली की ती व्हिडिओ बघितली मी फेमस झाले व्हायरल झाले एक फोटो द्या. ती सेल्फी अजूनही ठेवते माझ्या मोबाईलमध्ये. माझी आयुष्याची पहिली सेल्फी मग आनंद झाला कधी हां म्हणजे एक लेडीज होती तेही माझी व्हिडिओ बघितली. मला तुमचे फोटो काढायचे. मला थोडं शॉक होता माझ्या फोटो फोटो काढायचे म्हणजे असं ते वाटलं होतं की असं होतं की माझं कोणतरी फॅन बनेल माझी पहिली आयुष्याची. तर मित्रांनो एका फॅन्सने दादाला थांबून सेल्फी काढलेली हा एक दादाच्या आयुष्याचा खूप आनंदी क्षण होते व दादाचा एका व्हिडिओला 1 मिलियन व्ह्यूज केले तो तुमच्या दादाच्या आयुष्याचा सर्वात आनंदी क्षण होता. तर मित्रांनो थोड्या वेळापूर्वी आम्ही शूट करताना मोबाईलचा थोडा प्रॉब्लेम झाला आणि आता एक आपला राहिला प्रश्न आहे तो दादा पुन्हा विचारतो आपण. दादा तुमच्यामध्ये सक्सेस म्हणजे काय? हा प्रश्न तू बऱ्याच जण विचारला असेल आधी पण उत्तर दिली का लोकांनी? दिली पण त्यांच्याप्रमाणे तुझ्यामध्ये सक्सेस काय? सक्सेसचे उत्तर जी लोकांमुळे ऐकलेत ना आणि ती उत्तर ऐकणारे देणारे लोक आहेत ना ते मुळात सक्सेस नाहीत. ओके ही माझं मत आहे. जोपर्यंत मी त्या स्टेजला त्या लेवलपर्यंत पोहोचत नाही ना तोपर्यंत सक्सेस काय त्याचं उत्तम उदाहरण मला देता येणार नाही. प्रत्येक गोष्ट स्टार्टअप आहे ना तो कष्टातूनच झाला पाहिजे. त्याशिवाय सक्सेस पण नाही भाई. जीवनाचे हाल करशील शरीराचे हाल करशील तरच पुढे जाशील. सुखसुविधा भेटत आल्या ना माणसाला मजा पण येत नाही. आळशी बनतो. शरीर आळशी पण बुद्धी आळशी बनते. बुद्धी आळशी म्हणजे विषय संपून जातो. आणि ज्यावेळी मला वाटेल ना की भरपूर मिलियन झाले अफाट जगाच्या कान्याकोपऱ्यापर्यंत पोहोचलो संपत्तीचा कुठल्याही गोष्टी कमीपणा नसेल आणि शरीरसृष्टीचा कुठेतरी कमीपणा नसेल फॅमिली सुंदर असेल सगळ्या गोष्टी तेव्हाच मी सक्सेस मानेन. मित्रांनो बघू शकता दादाची अशा प्रकारची सक्सेसची व्याख्या आहे. प्रत्येकाची व्यक्तिपरत्वे व्याख्या बदलली असेल पण दादानी ही सांगितली व्याख्या नक्कीच तुम्ही तुमच्या जीवनात अंमलात आणा आणि तुमचं आयुष्य आणखी सुंदर बनवा. दादा आपल्या तरुण पिढीला काय सांगाल? संघर्ष करत राहा बस एवढंच आहे. मागे हटू नका. त्रास येतील अडचणी येतील मात करायला शिका. इग्नोर करायला शिका. नम्र व्हा. झुकाल तरच पुढे जाईल. पुष्पासारखा झुकेगा नाही. हे जसे वागत राहिले ना हे पिक्चर फक्त तो स्वतः ते मालक आहे ना जो पुष्पा आलो तो स्वतः झुकून इथपर्यंत आलाय. तो फक्त ऍक्टिंग करतो झुकेगा नाही आणि ती लोक त्याची कॉपी मारू नका. असं बोला झुकेगा नाही. आयुष्यात तुम्ही मागत राहा. त्याच्या पडद्या मागे ना माणूस कसा आहे ना तो ओळखला अल्लू अर्जुन काय झुकत नम्र होऊन इथपर्यंत स्टेज लाईव्ह प्रॉब्लेम त्याची बघाल ना जुन्या लोकांचे वयाचे बाईट वगैरे नम्र होऊन इथपर्यंत आलाय. ते मेन आहे. त्या पिक्चर इम्पॉर्टंट नाही त्याचा जीवन संघर्ष बघा तो तुमच्या लाईफचा खरा पिक्चर असेल की पुष्पा पिक्चर काढला हा माणूस कसा होता पहिल्यापासून तो खरा पिक्चर आहे. चला खूप खूप धन्यवाद दादा आपला अमूल्य वेळ आमच्या संवाद. धन्यवाद. चला येतो.